everyone, this is Prachi and you're watching efutureinside.com, जिथे आपण शिकतो इंग्लिश आपल्या मातृभाषेतून. आज आपण पाहणार आहोत सिंपल पास्ट टेन्स. सो लेट्स गेट स्टार्टेड. ज्या गोष्टी भूतकाळात घडून गेलेल्या असतात त्या सांगण्यासाठी आपण हा टेन्स वापरतो. फॉर एक्झाम्पल, मी अभ्यास केला, मी टीव्ही बघितला. क्रिया भूतकाळात पूर्ण झालेली आहे. यात आपल्याला वर्बचा सेकंड फॉर्म यूज करायचा असतो. त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त वर्ब आणि त्यांचे फॉर्म्स माहिती असायला हवे. त्यामुळे तुम्हाला हे सेंटेन्स सहज करता येतील. आता या वर्बचे पण दोन प्रकार असतात, रेग्युलर वर्ब आणि इररेग्युलर वर्ब. रेग्युलर वर्ब म्हणजे त्या वर्बचं सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म करताना फक्त ईडी ॲड करायचं. फॉर एक्झाम्पल, प्ले, प्लेड, प्लेड. वॉच, वॉच्ड, वॉच्ड. म्हणजे आपण प्लेला फक्त ईडी ॲड करून प्लेड म्हणजे सेकंड फॉर्म तयार केला. वॉचला ईडी ॲड करून वॉच्ड हा सेकंड फॉर्म तयार झाला. याला म्हणतात रेग्युलर वर्ब. आणि 80% वर्ब असेच असतात ज्याचं पास्ट टेन्स करताना आपल्याला जास्त विचार न करता फक्त त्याला ईडी लावायचं असतं. आणि आता इररेग्युलर वर्ब म्हणजे ज्याचा सेकंड अँड थर्ड फॉर्म हा पूर्णपणे वेगळा असतो. फॉर एक्झाम्पल, ईट, एट, इटन. गो, वेंट, गॉन. हे सगळे वर्ब तुम्हाला बाय हार्ट लर्न असायला हवेत. नाउ लेट्स सी सम एक्झाम्पल्स ऑफ सिंपल पास्ट टेन्स. ही वेंट टू स्कूल. तो शाळेत गेला. इथे सब्जेक्ट आहे ही आणि गोचा पास्ट फॉर्म आपण वापरला आहे म्हणजे वेंट. अँड टू स्कूल आहे ऑब्जेक्ट. म्हणजे सिंपल पास्ट टेन्सचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस वर्बचा सेकंड फॉर्म आणि प्लस ऑब्जेक्ट. यात आपण एक्सप्रेशन यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल, लास्ट नाईट, फ्रॉम 5 years, ऑल डे, 2 minutes, एक्सेट्रा. आय प्ले क्रिकेट लास्ट वीक. She lived London for 2 years. इथे आपल्याला फर्स्ट रूल लक्षात येईल की सब्जेक्ट फर्स्ट, सेकंड, थर्ड पर्सन कोणताही असला तरी वर्बचं सेकंड फॉर्मच आपल्याला लावायचं आहे. त्यात सिंपल प्रेझेंट टेन्स सारखं एस किंवा ईएस लावायची गरज नसते. वी रोट अ स्टोरी. आम्ही गोष्ट लिहिली. ली आलं आहे. साधा भूतकाळ ओळखण्याची सोपी पद्धत म्हणजे या वाक्यांच्या शेवटी ला, ले, ली, गेलो, आलो, खेळलो असे शब्द येतात. ही झाली पॉझिटिव्ह सेंटेन्स. आता बघूया निगेटिव्ह सेंटेन्स. यात आपण आधीचीच काही उदाहरणं बघूया. ही वेंट टू स्कूल चं होईल ही डिड नॉट गो टू स्कूल. म्हणजे फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस डिड नॉट प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. इथे सेकंड रूल तुमच्या लक्षात येईल. म्हणजे निगेटिव्ह करताना सब्जेक्ट आय, वी, यू, ही, शी, इट कोणतंही असलं तरी डिड नॉट आणि वर्बचं फर्स्ट फॉर्म यूज करायचं. लेट्स सी सम मोर एक्झाम्पल्स. आय प्लेड क्रिकेट चं होईल आय डिड नॉट प्ले क्रिकेट. वी रोट अ स्टोरी चं होईल वी डिड नॉट राईट अ स्टोरी. इथे आपण डिड नॉटच्या ऐवजी डिडंट हे कॉन्ट्रॅक्शन वापरू शकतो. नाउ लेट्स सी इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, प्रश्नार्थी वाक्य. इथे आपण पास्टचं डिड हे हेल्पिंग वर्ब वापरतोय म्हणून ही वेंट टू स्कूलचं होईल डिड ही गो टू स्कूल. तो शाळेत गेला का. म्हणजे आपला फॉर्म्युला होईल डिड प्लस सब्जेक्ट
प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट. इथे तिसरा रूल तुमच्या लक्षात येईल. सब्जेक्ट कोणताही असला तरी did ने वाक्याची सुरुवात करायची, नंतर सब्जेक्ट आणि नंतर इथे आपण वेंटचं फर्स्ट फॉर्म काय होईल, गो, आणि नंतर ऑब्जेक्ट. यू प्लेड क्रिकेट, सो होईल डिड यू प्ले क्रिकेट. वी रोट अ स्टोरी, सो होईल डिड वी राईट अ स्टोरी. आपण स्टोरी लिहिली का. काळात लक्षात ठेवायची महत्त्वाची गोष्ट म्हणजे सब्जेक्ट कोणताही असला तरी वर्बचं सेकंड फॉर्मच यूज करायचं आणि डिड हे हेल्पिंग वर्ब यूज करायचं. आता हा टेन्स तुम्हाला किती समजलाय हे जाणून घेण्यासाठी आपण एक प्रॅक्टिस ऍक्टिव्हिटी करणार आहोत. तुमच्या समोर काही सेंटेन्स येतील आणि त्यात काही मिस्टेक्स आहेत, त्या तुम्हाला 5 सेकंदात ओळखायच्या आहेत. Okay, so let's do some practice activity. First, we eat dinner. Correct sentence is we ate dinner. यात आपल्याला वर्बचा सेकंड फॉर्म यूज करायचा आहे, म्हणून ईटचं होईल ate. तेव्हा आपलं सेंटेन्स असेल वी एट डिनर. आम्ही जेवण केलं. नेक्स्ट एक्झाम्पल, दे डिड प्ले फुटबॉल. करेक्ट सेंटेन्स आहे दे प्लेड फुटबॉल. इथे पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये डिड वापरण्याची गरज नसते, डायरेक्ट वर्बचा सेकंड फॉर्म यूज करायचा असतो. नेक्स्ट एक्झाम्पल, डिड शी लॉस्ट वेट. करेक्ट सेंटेन्स इज डिड शी लूज वेट. कारण क्वेश्चन फॉर्म करताना आपल्याला डिड प्लस सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट यूज करायचं असतं, म्हणून आपलं सेंटेन्स होईल डिड शी लूज वेट. तिने वजन कमी केलं का. नेक्स्ट एक्झाम्पल, आय टेक अ बुक फ्रॉम द लायब्ररी. करेक्ट सेंटेन्स आहे आय टूक अ बुक फ्रॉम द लायब्ररी. मी लायब्ररीतून पुस्तक घेतले. कारण टेकचं सेकंड फॉर्म आहे टूक. टेक, टूक, टेकन. ग्रेट जॉब. आय होप सगळ्यांचं बरोबर आलं असेल. काही अडचण वाटली तर व्हिडिओ रिवाइंड करा आणि पुन्हा बघा. आणि अशा सोप्या पद्धतीने इंग्लिश ग्रामर, कम्युनिकेशन स्किल, करिअर गायडन्स आणि असे बरेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढचे सगळे व्हिडिओ तुम्हाला स्टेप बाय स्टेप मिळतील. आता आपण पाहणार आहोत पास्ट कंटिन्युअस टेन्स, चालू भूतकाळ. दिस टेन्स इज यूज्ड टू टॉक अबाउट ॲक्शन्स दॅट वर गोइंग ऑन ॲट अ सर्टन मुवमेंट इन द पास्ट. या काळाचा उपयोग भूतकाळात एखादी क्रिया विशिष्ट वेळेला सुरू होती हे सांगण्यासाठी आपण करतो. फॉर एक्झाम्पल, मी अभ्यास करत होतो. मी टीव्ही बघत होतो. आई स्वयंपाक करत होती. इथे एम इज आरच्या ठिकाणी वॉज वर येतं, म्हणजे सेंटेन्स स्ट्रक्चर होईल सब्जेक्ट प्लस वॉज वर प्लस वर्ब plus ing plus object. Now let's see affirmative form. मी टीव्ही बघत होतो. I was watching TV. आम्ही खात होतो. We were eating. इथे तुम्हाला पास्ट कंटिन्युअस टेन्सचा रूल लक्षात येईल. सब्जेक्ट आय, ही, शी, इट किंवा एखादं सिंग्युलर नाव असेल तर वॉज हे हेल्पिंग वर्ब यूज करायचं. आणि जेव्हा वी, यू, दे
किंवा एखादं प्लुरल अनेकवचनी नाव असेल तर वर हे हेल्पिंग वर्ब यूज करायचं. लेट्स सी मोर एक्झाम्पल्स. दे वर कमिंग टू होम. ते घरी येत होते. रोहन वॉज रीडिंग अ बुक. रोहन पुस्तक वाचत होता. नाउ लेट्स सी निगेटिव्ह फॉर्म. नकारार्थी वाक्य. हे करताना आपल्याला वॉज वर नंतर फक्त नॉट ॲड करायचं आहे. तेव्हा आपलं सेंटेन्स स्ट्रक्चर होईल सब्जेक्ट प्लस वॉज वर प्लस नॉट प्लस वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल आय वॉज गोइंग टू स्कूल चं होईल आय वॉज नॉट गोइंग टू स्कूल. मी शाळेत जात नव्हतो. वी वर इटिंगचं होईल वी वर नॉट इटिंग. आम्ही खात नव्हतो. इथे आपण वॉज नॉटच्या ऐवजी वॉजंट आणि वेअर नॉटच्या ऐवजी वेरंट हे कॉन्ट्रॅक्शन वापरू शकतो. नाउ लेट्स सी इंट्रोगेटिव्ह फॉर्म. प्रश्नार्थी वाक्य. याचं सेंटेन्स स्ट्रक्चर होईल आधी वॉज वर नंतर सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट अँड देन क्वेश्चन मार्क. फॉर एक्झाम्पल वॉज शी सिंगिंग अ सॉन्ग. ती गाणं म्हणते आहे का. वर दे कमिंग टू होम. ते घरी येत आहेत का. वॉज ही रीडिंग अ स्टोरी. तो गोष्ट वाचतोय का. आता हा टेन्स तुम्हाला किती समजलाय हे जाणून घेण्यासाठी आपण एक प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटी करणार आहोत. तुमच्यासमोर काही सेंटेन्स येतील आणि त्यात काही मिस्टेक्स आहेत त्या तुम्हाला 5 सेकंदात ओळखायच्या आहेत. ओके, सो लेट्स डू सम प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटी. फर्स्ट, ही वर गोइंग टू मार्केट. रूल प्रमाणे ही बरोबर वॉज वापरायचं असतं म्हणून करेक्ट सेंटेन्स होईल ही वॉज गोइंग टू मार्केट. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. वॉज यू प्लेइंग अ क्रिकेट. इथे सब्जेक्ट यू आहे आणि रूल प्रमाणे यू बरोबर वर वापरतात म्हणून करेक्ट सेंटेन्स होईल वर यू प्लेइंग अ क्रिकेट. नेक्स्ट एक्झाम्पल. शी वॉज डान्स yesterday. इथे शी बरोबर वॉज बरोबर आहे पण कंटिन्युअस टेन्स म्हटला तर वर्ब नंतर आपल्याला ING लावायचं आहे म्हणून करेक्ट सेंटेन्स होईल शी वॉज डान्सिंग yesterday. ग्रेट जॉब. आय होप सगळ्यांचं बरोबर आलं असेल. काही अडचण वाटली तर व्हिडिओ रिवाइंड करा आणि पुन्हा बघा. आणि अशा सोप्या पद्धतीने इंग्लिश ग्रामर, कम्युनिकेशन स्किल, करिअर गायडन्स आणि असे बरेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे पुढचे सगळे व्हिडिओ तुम्हाला स्टेप बाय स्टेप मिळतील. नाउ लुक ॲट द स्लाइड्स. पास्ट परफेक्ट टेन्स. We use this tense to talk about action which already completed in the past at specific time. या काळाचा उपयोग भूतकाळात एखादी क्रिया विशिष्ट वेळी पूर्ण झालेली होती हे दर्शवण्यासाठी आपण करतो. फॉर एक्झाम्पल मी ऑफिसला गेलो होतो. ती सकाळी बास्केटबॉल खेळत होती. क्रिया भूतकाळात पूर्ण झालेली आहे. बरोबर. नाउ लेट्स सी अफर्मेटिव्ह फॉर्म. लुक ॲट दिस सेंटेन्स. रोहन हॅड स्लेप्ट अर्ली. रोहन लवकर झोपला होता. आय हॅड टोल्ड हर. मी तिला सगळे सांगितले होते. इथे पास्ट परफेक्ट टेन्सचा रूल तुमच्या लक्षात येईल.
की सब्जेक्ट आय, वी, यू, दे, ही, शी, इट एकवचनी अनेकवचनी कोणताही असला तरी हॅड हेच हेल्पिंग वर्ब वापरायचं आहे. तेव्हा आपलं सेंटेन्स स्ट्रक्चर होईल सब्जेक्ट प्लस हॅड प्लस वर्बचं थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. म्हणून इथे रोहन सब्जेक्ट आहे, नंतर आपण हॅडचा वापर केला आहे आणि स्लीप, स्लेप्ट, स्लेप्ट म्हणजे स्लीपचं थर्ड फॉर्म आहे स्लेप्ट अँड देन ऑब्जेक्ट. रोहन हॅड स्लेप्ट अर्ली. राईट. नाऊ सेकंड सेंटेन्समध्ये आय सब्जेक्ट आहे, नंतर हॅड आणि टेलचं थर्ड फॉर्म होईल टोल्ड अँड देन ऑब्जेक्ट. म्हणून सेंटेन्स होईल आय हॅड टोल्ड हर. म्हणजे इथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे सब्जेक्ट कोणताही असला तरी हॅड प्लस वर्बचं थर्ड फॉर्म आपल्याला वापरायचं आहे. आता या टेन्सचा अजून एक वापर आपण बघूया. We also use this tense to talk about action finished in the past before another action in the past. म्हणजे भूतकाळात दुसऱ्या क्रियेपूर्वी एक क्रिया पूर्ण झालेली असते हे सांगण्यासाठी आपण या टेन्सचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, माय मॉम हॅड कुक्ड फूड बिफोर आय रीच्ड होम. अशा केसमध्ये दोन क्रिया झालेल्या असतात. इथे पहिली क्रिया झाली आहे माय मॉम हॅड कुक्ड फूड, माझ्या आईने जेवण बनवलंय. आणि दुसरी क्रिया बिफोर आय रीच्ड होम, मी घरी जाण्याआधी. म्हणजे पहिली क्रिया झाली आहे आईने स्वयंपाक करण्याची आणि नंतर मी घरी गेलो. करेक्ट. अशा वेळेला जी क्रिया आधी होते तिथे हॅड प्लस वर्बचं थर्ड फॉर्म वापरायचं, जसं आपण इथे वापरलंय माय मॉम हॅड कुक्ड फूड. सब्जेक्ट नंतर हॅड प्लस कुकचं थर्ड फॉर्म कुक्ड अँड देन ऑब्जेक्ट. राईट. आणि सेकंड पार्टमध्ये आपण वर्बचं सेकंड फॉर्म यूज केलंय, म्हणजे सिम्पल पास्ट टेन्स वापरलाय, कारण ही क्रिया दुसऱ्या नंबरवर झाली आहे. Now look at this sentence. Before I reached home, my mom had cooked food. आता या वाक्याचा अर्थही सेमच होतोय, फक्त आपण ऑर्डर चेंज केली आहे. पण तरी अर्थ बदलला नाहीये, तो अर्थ सेमच आहे. मी घरी पोहोचण्याआधी आईने स्वयंपाक केला होता. तरी स्वयंपाक करायची क्रिया हीच आधी झाली आहे, म्हणून आपण इथे हॅड वापरलं आहे आणि दुसरी क्रिया जी झाली आहे त्याला वर्बचं सेकंड फॉर्म. म्हणून आपलं सेंटेन्स स्ट्रक्चर होईल सब्जेक्ट प्लस हॅड प्लस वर्बचं थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. आणि सेकंड सेंटेन्ससाठी बिफोर प्लस सब्जेक्ट प्लस वर्बचं सेकंड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. नाउ लेट्स सी वन मोर सेंटेन्स टू अंडरस्टँड इट बेटर. When I went to her home, she had gone to temple. जेव्हा मी तिच्या घरी गेले ती आधीच मंदिरात निघून गेली होती. आता सिच्युएशन लक्षात घ्या. आता समजा 12 वाजलेत आणि मी म्हणते की when I went to her home, she had gone to temple. ओके. आता वाजले आहे 12. त्याआधी 11 वाजता मी तिच्याकडे गेली होती, म्हणजे पास्ट झाला. आणि त्याच्याही आधी 10 वाजता ती मंदिरात निघून गेली होती. याला म्हणतात पास्ट इन पास्ट. म्हणजे नॉर्मल जर पास्ट टेन्स असेल तर आपण वर्बचं सेकंड फॉर्म वापरतो आणि त्या पास्टच्या पास्टमध्ये एखादी घटना घडली असं आपल्याला जेव्हा सांगायचं असतं तेव्हा हॅड प्लस वर्बचं थर्ड फॉर्म आपण वापरतो. वेन आय वेंट टू हर होम हे सिम्पल पास्ट टेन्स आहे, म्हणून आपण वर्बचं सेकंड फॉर्म वापरलंय. आणि शी हॅड गॉन टू टेम्पल हे पास्ट इन पास्ट म्हणजे पास्टच्या आधीची क्रिया आहे, सगळ्यात पहिल्यांदा घडलेली क्रिया, म्हणून आपण हॅड प्लस गोचं थर्ड फॉर्म गॉन वापरलं आहे. म्हणजे थोडक्यात जी क्रिया आधी झाली आहे तिला हॅड प्लस वर्बचं थर्ड फॉर्म वापरायचं आणि जी नंतर झालेली आहे
त्याला वर्बचं सेकंड फॉर्म वापरायचं. अजून एक एक्झाम्पल बघूया. आय हॅड ब्रश माय टीथ बिफोर आय वेंट टू बेड. इथे पहिली क्रिया ब्रश करण्याची झाली आहे, म्हणून आपण हॅड प्लस वर्बचं थर्ड फॉर्म वापरला आहे आणि नंतर वर्बचं सेकंड फॉर्म गोचं सेकंड फॉर्म वेंट वापरला आहे. आय हॅड ब्रश माय टीथ बिफोर आय वेंट टू बेड. आय होप तुमच्या हे लक्षात आलं असेल. काही अडचण वाटली तर व्हिडिओ रिवाइंड करा आणि पुन्हा बघा. नाऊ लेट्स सी निगेटिव्ह फॉर्म. इथे आपल्याला जास्त विचार न करता फक्त हॅड नंतर नॉट ॲड करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, रोहन हॅड नॉट स्लेप्ट अर्ली. रोहन लवकर झोपलेला नव्हता. माय मॉम हॅड नॉट कुक्ड फूड बिफोर आय रीच्ड होम. मी घरी पोहोचण्याआधी आईने स्वयंपाक केलेला नव्हता. वेन आय वेंट टू हर होम शी हॅड नॉट गॉन टू टेम्पल. मी तिच्या घरी गेले तेव्हा ती मंदिरात निघून गेलेली नव्हती. म्हणजे इथे कोणताही बदल न करता फक्त हॅड नंतर नॉट आपल्याला ॲड करायचं आहे. नाऊ लेट्स सी इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. इथे सेंटेन्स स्ट्रक्चर होईल हॅड प्लस सब्जेक्ट प्लस वर्बचं थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. फॉर एक्झाम्पल, हॅड यू वॉच्ड अ मूवी. तू मूवी बघितलास का. हॅड प्लस सब्जेक्ट यू आहे प्लस वॉचचं थर्ड फॉर्म वॉच्ड प्लस ऑब्जेक्ट, तेव्हा त्याचं उत्तर हो किंवा नाही एवढंच असेल. पण जेव्हा आपल्याला सविस्तर उत्तर हवं असेल तेव्हा आपण WH फॅमिलीचा वापर करतो. आता WH फॅमिली म्हणजे वाय, व्हॉट, वेन, वेअर, हाऊ म्हणजे असे शब्द ज्याने आपण प्रश्न विचारू शकतो. तेव्हा आपल्याला फक्त हॅडच्या आधी WH वर्ड ॲड करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, व्हॉट हॅड यू वॉच्ड. तू काय बघितलंस. याचं उत्तर फक्त हो किंवा नाही देता येणार नाही, सविस्तरच उत्तर द्यावं लागेल. नेमकं काय बघितलं, राईट. नेक्स्ट एक्झाम्पल, हॅड प्रिया गॉन टू स्कूल. प्रिया शाळेत गेली का. यालाच WH वर्ड ॲड करून आपण म्हणू शकतो वाय हॅड प्रिया गॉन टू स्कूल. प्रिया का शाळेत गेली. WH वर्ड प्लस हॅड प्लस सब्जेक्ट प्रिया प्लस गोचं थर्ड फॉर्म गॉन प्लस ऑब्जेक्ट. आता हा टेन्स तुम्हाला किती समजलाय हे जाणून घेण्यासाठी आपण एक प्रॅक्टिस ऍक्टिव्हिटी करणार आहोत. तुमच्या समोर काही सेंटेन्स येतील आणि त्यात काही मिस्टेक्स आहेत, त्या तुम्हाला 5 सेकंदात ओळखायच्या आहेत. ओके, सो लेट्स डू सम प्रॅक्टिस ऍक्टिव्हिटी. फर्स्ट, वी इटन अ पिझ्झा. इथे सब्जेक्ट कोणताही असला तरी आपल्याला हॅड हे हेल्पिंग वर्ब यूज करायचं आहे, म्हणून आपलं सेंटेन्स होईल वी हॅड इटन अ पिझ्झा. सेकंड, when I reached the station, the train had start. इथे सेंटेन्सच्या सेकंड पार्टमध्ये आपल्याला हॅड नंतर वर्बचं थर्ड फॉर्म वापरायचं आहे, म्हणून स्टार्टचं होईल स्टार्टेड. तेव्हा आपलं सेंटेन्स होईल when I reached the station, the train had started. मी जेव्हा स्टेशनला पोहोचलो तेव्हा ट्रेन ऑलरेडी सुरू झाली होती. म्हणजे पहिली क्रिया ट्रेन सुरू होण्याची झाली आहे, म्हणून आपण हॅड प्लस वर्ब 3 लावलंय. नेक्स्ट एक्झाम्पल, हॅड ही वेंट टू मार्केट. इथे
रूलनुसार आपल्याला हॅड प्लस सब्जेक्ट प्लस वर्बचं थर्ड फॉर्म यूज करायचं आहे. म्हणून वेंटचं होईल गॉन. गो, वेंट, गॉन. तेव्हा आपलं सेंटेन्स होईल हॅड ही गॉन टू मार्केट? तो मार्केटला गेला होता का? ग्रेट जॉब. आय होप सगळ्यांचं बरोबर आलं असेल. काही अडचण वाटली तर व्हिडिओ रिवाइंड करा आणि पुन्हा बघा. आणि अशाच सोप्या पद्धतीने इंग्लिश ग्रामर, कम्युनिकेशन स्किल, करिअर गायडन्स आणि असे बरेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढचे सगळे व्हिडिओ तुम्हाला स्टेप बाय स्टेप मिळतील. आता आपण पाहणार आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, चालू पूर्ण भूतकाळ. सो लेट्स गेट स्टार्टेड. We use this tense to talk about action has been going on for a long time in the past. या काळाचा उपयोग भूतकाळात एखादी क्रिया बऱ्याच कालावधीपासून चालू होती असे दर्शवण्यासाठी आपण करतो. फॉर एक्झाम्पल, रोहन अभ्यास करत होता. हे पास्ट कंटिन्युअसचं उदाहरण आहे. रोहन वॉज स्टडिंग. पण जेव्हा आपल्याला म्हणायचं असतं रोहन 5 वाजेपासून अभ्यास करत होता, रोहन हॅड बीन स्टडिंग सिन्स 5 o'clock, तेव्हा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करतात. रोहन 5 वाजेपासून अभ्यास करत होता. आत्ता ती क्रिया पूर्ण झाली आहे, पण 5 वाजेपासून ती क्रिया चालू होती. राईट? असं जेव्हा आपल्याला म्हणायचं असतं तेव्हा आपण हा टेन्स वापरतो. नाऊ लेट्स सी अफर्मेटिव्ह फॉर्म. इथे आपलं सेंटेन्स स्ट्रक्चर होईल सब्जेक्ट प्लस हॅड बीन प्लस वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट प्लस सिन्स किंवा फॉर प्लस टाइम. फॉर एक्झाम्पल, आय हॅड बीन रीडिंग अ बुक सिन्स मॉर्निंग. मी सकाळपासून हे पुस्तक वाचत होती. Now look at this sentence. She had been reading a book for 2 hours. ती 2 तासापासून पुस्तक वाचत होती. आता इथे तुमच्या 2 गोष्टी लक्षात येतील. पहिली, सब्जेक्ट कोणताही असला, आय, वी, यू, दे, ही, शी, इट, तरी आपल्याला हॅड बीन हेच हेल्पिंग वर्ब वापरायचं आहे. इथे हॅव, हॅज चा गोंधळ नाहीये. ओके. आणि दुसरी गोष्ट, पहिल्या सेंटेन्समध्ये आपण सिन्स मॉर्निंग लिहिलंय आणि दुसऱ्या सेंटेन्समध्ये फॉर 2 hours. तर सिन्स कधी वापरायचं आणि फॉर कधी वापरायचं हे आपण आधीच्या पार्टमध्ये डिटेल बघितलं आहे. ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी ते बघा, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. पुन्हा एकदा थोडक्यात सांगते. सिन्स म्हणजे पॉइंट ऑफ टाइम. निश्चित वेळ जेव्हा आपल्याला माहिती असते तेव्हा आपण सिन्सचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, नेम ऑफ द डेज सांगताना सिन्स संडे, सिन्स मंडे. मंथ्स सांगताना सिन्स जानेवारी, सिन्स फेब्रुवारी. इयर्स सांगताना सिन्स 2015, 2016. किंवा पार्ट ऑफ द डेज सांगताना सिन्स मॉर्निंग, सिन्स आफ्टरनून, सिन्स इव्हिनिंग. क्लॉक, वेळ सांगताना जेव्हा निश्चित वेळ आपल्याला सांगायची असते, सिन्स 2 o'clock, सिन्स 5 AM. किंवा सिन्स लास्ट वीक. सीझन्स सांगताना सिन्स विंटर, सिन्स समर. किंवा फेस्टिवल्स सांगताना सिन्स दिवाळी, सिन्स ख्रिसमस. अशा प्रकारे आपण सिन्सचा वापर करतोय. आधीच्या पार्टमध्ये सिन्सबद्दल हा मी डिटेल व्हिडिओ बनवला आहे आणि त्यामध्ये उदाहरणासकट स्पष्टीकरण केलं आहे. त्यामुळे तुम्ही तो नक्की बघा, तुम्हाला समजायला सोपं जाईल. आणि आता फॉर म्हणजे ड्युरेशन ऑफ टाइम, कालावधी. किंवा जिथे काउंटिंग असतं, नंबर्स असतात 1, 2, 3, तिथे फॉरचा वापर करतात. फॉर एक्झाम्पल, फॉर 2 days, फॉर 10 days, for 2 months, 6 months, for 3 hours, for 2 hours, for 2 weeks, for 3 years. जेव्हा हे नंबर्समध्ये आपण सांगतो तेव्हा फॉर यूज करायचं.
म्हणून आपण इथे पहिल्या सेंटेन्समध्ये आय हॅड बीन रीडिंग अ बुक सिन्स मॉर्निंग लिहिलंय आणि शी हॅड बीन रीडिंग अ बुक फॉर 2 hours लिहिलंय. लेट्स सी मोर एक्झाम्पल्स. रीना हॅड बीन क्राईंग सिन्स आफ्टरनून. रीना दुपारपासून रडत होती. ही हॅड बीन लर्निंग इंग्लिश फॉर 1 year. तो 1 वर्षापासून इंग्रजी शिकत होता. म्हणजे इथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे हॅड बीन आणि सिन्स व फॉरचा वापर. आय होप तुमच्या हे लक्षात आलं असेल. नाऊ लेट्स सी निगेटिव्ह फॉर्म. इथे आपल्याला हॅड आणि बीनच्या मध्ये फक्त नॉट ॲड करायचं आहे. तेव्हा आपलं सेंटेन्स स्ट्रक्चर होईल सब्जेक्ट प्लस हॅड प्लस नॉट प्लस बीन प्लस वर्ब प्लस आय-एन-जी प्लस ऑब्जेक्ट प्लस सिन्स किंवा फॉर प्लस टाईम. फॉर एक्झाम्पल, रीना हॅड नॉट बीन क्राईंग सिन्स आफ्टरनून. रीना दुपारपासून रडत नव्हती. ही हॅड नॉट बीन लर्निंग इंग्लिश फॉर 1 year. तो 1 वर्षापासून इंग्रजी शिकत नव्हता. इथे आपण हॅड नॉटच्या ऐवजी हॅडंट हे कॉन्ट्रॅक्शन वापरू शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स बनवता येतील. नाऊ लेट्स सी इंट्रोगेटिव्ह फॉर्म, प्रश्नार्थी वाक्य. इथे आपलं सेंटेन्स स्ट्रक्चर होईल आधी हॅड प्लस सब्जेक्ट प्लस बीन प्लस वर्ब प्लस आय-एन-जी प्लस ऑब्जेक्ट प्लस सिन्स किंवा फॉर प्लस टाईम अँड देन क्वेश्चन मार्क. फॉर एक्झाम्पल, हॅड रीना बीन क्राईंग सिन्स आफ्टरनून. रीना दुपारपासून रडत होती का? हॅड ही बीन लर्निंग इंग्लिश फॉर 1 year. तो 1 वर्षापासून इंग्रजी शिकत होता का? असे आपण जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा आपल्याला हो किंवा नाही एवढंच उत्तर अपेक्षित असतं. पण जेव्हा आपल्याला सविस्तर उत्तर हवं असतं तेव्हा WH फॅमिली वर्ड्सचा वापर करावा लागतो. तेव्हा आपल्याला फक्त या सेंटेन्स स्ट्रक्चरच्या आधी WH वर्ड ॲड करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, व्हाय हॅड रीना बीन क्राईंग सिन्स आफ्टरनून. रीना दुपारपासून का रडत होती? राईट. आता कधीपासूनसाठी आपण अजून 2 प्रकारे प्रश्न विचारू शकतो. ते म्हणजे सिन्स वेन आणि फॉर हाऊ लॉंग. फॉर एक्झाम्पल, सिन्स वेन हॅड रीना बीन क्राईंग. रीना कधीपासून रडत होती? किंवा फॉर हाऊ लॉंग हॅड रीना बीन क्राईंग. अशा पद्धतीने आपण प्रश्न विचारू शकतो. आता हा टेन्स तुम्हाला किती समजलाय हे जाणून घेण्यासाठी आपण एक प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटी करणार आहोत. तुमच्या समोर काही सेंटेन्स येतील आणि त्यात काही मिस्टेक्स आहेत, त्या तुम्हाला 5 सेकंदात ओळखायच्या आहेत. ओके, सो लेट्स डू सम प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटी. फर्स्ट, Ram has been walking for 1 hour. इथे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये आपल्याला सब्जेक्ट कोणताही असला तरी हॅड बीनचाच वापर करायचा आहे. तेव्हा आपलं करेक्ट सेंटेन्स होईल राम हॅड बीन वॉकिंग फॉर 1 hour. राम 1 तासापासून चालत होता. नेक्स्ट एक्झाम्पल, आय हॅड बीन वर्क सिन्स जानेवारी. इथे सब्जेक्ट नंतर हॅड बीन करेक्ट आहे, पण वर्ब नंतर आपल्याला आय-एन-जी लावायचं आहे. तेव्हा आपलं सेंटेन्स होईल आय हॅड बीन वर्किंग सिन्स जानेवारी. Next example, he was playing since morning.
इथे आपल्याला वॉज वापरायची गरज नाही, फक्त हॅड बीन वापरायचं आहे. म्हणून आपलं करेक्ट सेंटेन्स होईल ही हॅड बीन प्लेइंग सिन्स मॉर्निंग. ग्रेट जॉब. आय होप सगळ्यांचं बरोबर आलं असेल. काही अडचण वाटली तर व्हिडिओ रिवाइंड करा आणि पुन्हा बघा. आणि अशा सोप्या पद्धतीने इंग्लिश ग्रामर, कम्युनिकेशन स्किल, करिअर गायडन्स आणि असे बरेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढचे सगळे व्हिडिओ तुम्हाला स्टेप बाय स्टेप मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय. कीप प्रॅक्टिसिंग.